मित्रांनो, आता जे इराण आणि अमेरिका, इस्रायल ह्या तिघांचं मिळून जे युद्ध चालू आहे, त्या युद्धामुळे आपल्या सगळ्यांना LPG गॅस असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, या संदर्भातल्या काही बरोबर काही चुकीच्या बातम्या कानावर येत आहेत. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला LPGचा पुरवठा असेल किंवा इंधन असेल, ज्याला आपण गल्फ असं म्हणतो, ते नेमकं कुठून येतं हे आता आपल्याला समजलेलं आहे. म्हणजे अमेरिका असेल, रशिया असेल, व्हेनेझुएला असेल आणि त्याच्यानंतर गल्फमधले जे देश आहेत, विशेषतः इराण असेल किंवा बाकीचे काही देश आहेत, सौदी अरेबिया वगैरे वगैरे, आणि त्यांची जी संघटना आहेत, त्या संघटनेच्या माध्यमातून आपल्याला तेलाची प्राप्ती होते. आता ह्या युद्धामध्ये आपण अमेरिका आणि इस्रायल यांच्यासोबत राहायचं का इराणसोबत राहायचं, का या दोघांपासून तटस्थ राहून आपला हेतू साध्य करायचा, अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. आणि कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर रागारागाने, तावातावाने किंवा कुठले काही धार्मिक, वांशिक, भूतकाळात काय घडलं याचे हिशेब न लावता आजचा वर्तमान पाहून आपल्याला काम करावं लागतं. आणि आपल्याला LPGचा पुरवठा सुरळीत हवा, आपल्याला गल्फ म्हणजे हे वाळवंटातील देश आहे ज्यांच्याकडे इंधनाच्या खाणी आहेत, तेलाच्या खाणी आहेत, ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो, त्या देशांशी आपण कसे संबंध राखायचे. कारण हे काळं सोनं हीच ह्यांची जमेची बाजू आहे. परंतु त्यांच्याकडे प्यायला पाणी नाही, गोडं पाणी नाही. त्यांना समुद्राचं पाणी घेऊन ते गोडं करावं लागतं. आणि बाकीचं स्वतःचं काही उत्पन्न नाही, म्हणजे धनधान्य नाही, कडधान्य नाही, गळिताची धान्य नाही, भाजीपाला नाही, फळं नाही, अंडी नाही, दूध नाही, डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत आणि औषधांचा पुरवठा नाही, खतं नाहीत. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्याला व्यवस्थित विचार करून पावले टाकावी लागतात. आणि ते आपल्यावर अवलंबून आहेत, आपण त्यांच्यावर अवलंबून आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जवळपास काही लक्ष किंवा काही कोटी भारतीय हे विविध कामानिमित्त गल्फमधील विविध देशांमध्ये अडकून आहेत, अडकून पडलेले आहेत. त्यांना भारतात ताबडतोब आणायची गरज आत्ता तरी नाही. जेव्हा आपल्या युक्रेन आणि रशियाचं युद्ध झालं तेव्हा आपण तिथून लोकांना, विद्यार्थ्यांना परत आणलं होतं. आणि रशिया युक्रेननी काही काळ युद्धबंदी केली होती की भारतीय विमानं अवकाशातून जात आहेत भारताकडे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं ड्रोन असेल, मिसाईल असेल, ती डागली गेली नाहीत. एवढी आपल्या बदललेल्या भारताची क्षमता आहे. आणि आत्ताही आपले सगळे भारतीय गल्फच्या देशांमध्ये सुरक्षित आहेत. आता त्यांची संख्या किती आहे ते मी तुम्हाला सांगतो. युनायटेड अरब इमिरेट्स 35,54,274, सौदी अरेबिया 24,60,603, कुवेत 9,93,284, कतार 8,35,175, ओमान 6,84,771, बहारीन 3,23,908, त्याच्यानंतर इस्रायल 20,000, इराक 17,100, जॉर्डन 16,897, इराण 10,320, इजिप्त 3,141, लेबनान 3,000, येमेन 700, सिरिया 97, पॅलेस्टाईन 11. आता ह्या सगळ्यांची बेरीज केली तर किती होते? मग या सगळ्यांचा जीव धोक्यात आणायचा, या सगळ्यांना अडचणीत आणायचं का, यांना सुरक्षित ते तिथे राहतील असं वातावरण तयार करायचं आणि जिथं युद्ध चालू आहे त्या देशांशी सामंजस्य, गोडी गुलाबी, सहकार्याचं, सामंजस्याचं वातावरण ठेवायचं, हे आपल्याला समजायला हवं. इराणचा निषेध करा, पॅलेस्टाईनबद्दल सहानुभूती बाळगा, किंवा इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांची हत्या झाली म्हणून लगेच शोक संदेश पाठवा. अशा सगळ्या घाईघाईत कृती करणं, कुठलाही पूर्वग्रह मनात बाळगून काही करणं हे अत्यंत धोक्याचं असतं. आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणी कोणाचं कायमचं मित्र, कोणी कोणाचं कायमचं शत्रू नसतं. परंतु रशियाने आपल्याला वारंवार मदत केलेली आहे, इस्रायलनेसुद्धा आपल्याला मदत केलेली आहे. त्याच्यामुळे कारगिल असेल, ऑपरेशन सिंदूर असेल, हे आपण यशस्वीरित्या पूर्ण करू शकलेलो आहोत.
चीनच्या सीमेवर, पाकिस्तानच्या सीमेवर आपली तटबंदी अभेद्य करू शकलेलो आहोत आणि त्यांच्या विविध आक्रमणांना, मग ते नेटवर्कचं आक्रमण असेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं आक्रमण असेल, आकाशातील आक्रमण असेल, हेरगिरी तंत्रज्ञानाचं आक्रमण असेल, तोफगोळा, दारुगोळा, बंदुका, जहाज, विमानं ह्यांचं आक्रमण असेल, त्या सगळ्यांना आपण सडेतोड उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला घाबरण्याची आणि पॅनिक होण्याची बिलकुल गरज नाही. आपले काही लक्ष, काही कोटी लोक हे सौदी अरेबिया असेल किंवा वाळवंटातील हे जे देश आहेत, ऑइल प्रोड्युसिंग हे जे देश आहेत, ह्या सगळ्यांचं आपल्याला सहकार्य आहे. कारण आपलं त्यांना सहकार्य आहे. आपण वेळच्या वेळी त्यांना कोरोनाच्या लस उपलब्ध करून दिल्या, वेळच्या वेळी त्यांना विविध जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हा समुद्रातील जहाजांमार्गे त्यांच्यापर्यंत पोचतो आहे. आपले डॉक्टर, नर्स, अभियंते, वास्तुविशारद, आपले कामगार, आपले कुशल अकुशल मजूर हे सगळे त्यांच्या इथे काम करत आहेत. त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था, त्यांच्या देशाचं बांधकाम, रस्ते, इमारती, धरणे, बंधारे, कालवे, शाळा, महाविद्यालय, रुग्णालय हे सगळं उभारायला मदत करत आहोत. त्यामुळे भारतीयांची 140 कोटी भारतीयांची ताकद काय आहे, किंमत काय आहे, हे साऱ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे इराण स्वतः म्हणतो आहे की भारताने मध्यस्थी केली तर ही युद्ध थांबू शकतं. कारण इराणला माहिती आहे की भारत आणि इस्रायलची कशी दोस्ती आहे आणि अमेरिका हा भारताच्या पुढे जाऊ शकणार नाही, इस्रायलच्या पुढे जाऊ शकणार नाही. आज ट्रम्प तात्या कसंही वेडावाकडा वागत असला तरी त्याच्या वागण्याला काहीतरी कुठेतरी आपण लगाम घालू शकतो सगळ्या जगाने मिळून. कारण त्यांच्या एका अविवेकी कृतीमुळे सारं जग आता होरपळून निघण्याच्या मार्गावर आहे. सुदैवाने भारतात जवळपास 2 महिने 2.5 महिने पुरेल इतका इंधन साठा आहे आणि आपल्याकडे पेट्रोलियमचे गॅसेससुद्धा आपण तेवढी निर्मिती करून ठेवलेली आहे. त्यामुळे तसं भारताला काही भिण्याचं कारण नाही असं मला म्हणणं तुम्हाला योग्य वाटतं आहे. आणि या दृष्टीने आपली देशांतर्गत जी सगळी व्यवस्था आहे ती अत्यंत मजबूत, अत्यंत चांगली आहे आणि त्या बळावरच आपला देश पुढील मार्गक्रमण, पुढील चाल करत आहे, पुढे चालत आहे. त्यामुळे आपल्याला युद्ध नको, आपल्याला शांतता हवी. 140 कोटी लोकांची रोजचं जीवन यथायोग्य चाललं पाहिजे, अशा प्रकारचं काम आपले केंद्रातील सरकार करत आहे. आपण सगळे त्याचे समर्थन करूया. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. पेट्रोल संपलं, डिझेल संपलं, LPG सिलेंडरचा तुटवडा होणार आहे, लॉकडाऊन होणार आहे, अशा कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवायचा नाही. जोपर्यंत अधिकृत काही सांगितलं जात नाही त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणावरही विश्वास ठेवायचा नाही आणि तशी कुठलीही घाबरून जाण्याची परिस्थिती नाही. त्यामुळे हिंदीतील एक मुहावरा किंवा कहावत लक्षात ठेवण्यासारखी आहे. कही सुनी बात मत मानो, खोजबीन की आदत डालो. म्हणजे शोधा, तपास करा, कोण काय म्हणतं आहे त्याच्यावर विश्वास ठेवू नका. सरकारी अधिकृत यंत्रणेद्वारे काही सूचना, काही बातमी किंवा काही जाहीर प्रकटन येत असेल त्याच्यावरच विश्वास ठेवायचा. परंतु अशी कुठलीही पॅनिक आणि कुठलीही अशी आपल्या सगळ्यांना लॉकडाऊनसारखी किंवा कुठली अशी काही परिस्थिती येणार नाही आहे. शांत, सुव्यवस्थित, योग्य पद्धतीने सर्व भारतीयांचं जीवन चालू आहे असं आपण समजून घ्यायला काय हरकत नाही. तुमचं काय म्हणणं आहे या विषयावर मला जरूर सांगा. आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडितकरला रजा द्या आणि अनवट वाट हा माझा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमचे मित्रपरिवार, आप्तजन, स्नेहीजन या सगळ्यांना माझ्या चॅनलची लिंक द्यायला विसरू नका. त्यांना सांगा की भेट म्हणून दिली आणि त्यांना ही भेट आवडेल. त्यांच्याही काही अभिप्राय आहे ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. एवढंच मला या निमित्ताने तुम्हा सर्वांना सांगायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन.